उन्हात बसलेली मंडळी आहे. आता गारवा आलेला आहे, आम्ही बी उन्हात आहे. वा रे वा, बस बस बस, चला चला पहिला कुस्ती. बस, हे कसब आणि हे कौतुक. खाली बसा सगळी, जरा मागे सरा, इतकी खाली बसा. दादा इकडे सारखा. कुस्ती चालू आहे आजच्या मैदान मधली. खाली बसा. शेवटची कुस्ती चालू आहे. चला पहिला. अजय गुजर आणि सिकंदर शेख हे 21वे शतक आहे. ज्ञान, माहिती, विज्ञान, तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. आजच्या काळात संपत्ती महत्वाची नाही, संतती महत्वाची आहे. संतती चांगली असेल तर संपत्ती चालून घरी येत असते, आणि संतती चांगली नसेल तर कितीही संपत्ती असली तर राहत नाही. ही वस्तुस्थिती आहे. येणाऱ्या पिढीला आदर्श ठेवण्याचा कार्यक्रम आज बाबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला. हॅलो, चला भैरवा सर. दोघंही कुस्ती करा. मान मणगडा ते ताकद आजमावलेले आहे. डाव करा, प्रतिडाव करा. शिवानंद शिवज्ञा डेकोरेशन केलेला आता सैरापूरची ही मंडळी आहे. अजित जाधव महाराष्ट्र आता जे लाइटिंगची व्यवस्था केली होती, काय नियोजन आहे. अजय गुजर राजकीयाला मागे सारे सर, असं नियोजन. कुस्ती शौकीनांचं एकदा टाळीने एकदा स्वागत करा. दुपारी 2-3 वाजता मैदान चालू हो. आहे. सकाळच्या बसलंय, एकदा त्यांचं सगळ्यांच्या मध्ये टाळ्या करा. अतिशय सुंदर आहे. खरंच तुमचं मी तर कौतुक करतो. माझ्या बरोबर तुम्ही बी उन्हात आहे, पण या माझ्या महाराष्ट्रानं ही कुस्ती राजश्रेयनंतर लोकाश्रयातनं साता समुद्राच्या पलीकडे नेलेल्या आहे. तुम्हा सर्वांच्या बद्दल आम्ही कुस्ती निवेदक दोघेही टाळ्या वाजवून तुमचं स्वागत करतो. खरंच धन्यवाद. आज तुम्ही मंडळी पात्र. बरोबर आहे. चला पैलवान कुस्ती करा. सिकंदर शेख फुरसुदीच्या वेळा देवाने घडवलेलं रत्न. शबास. काय वाह काढला होता. पुढचाही तेवढा सावध आहे. कुणाच्या पोटी कोण जन्म घेईल सांगता येत नाही. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. होतील कोळी कन्या पुत्र सात्विक हरेक वाटे देवा. देवाला सुद्धा हेवा वाटावा सरत नाही का गरीबाच्या घरी ज्या मातेची कुशीलवान त्या मातेच्या पोटी विद्वान पुरुष जन्माला येतात, आणि विद्वान पुरुषाच्या पोटी कर्तृत्वान मुलं जन्माला येतात, आणि ती मुलं इतिहास घडवतात. सिकंदर शेख एक चाक जबरदस्त कुस्ती. हुकमी डाव सिकंदरचा एक चाक हुकमी डाव. काय पट काढला, काय ताबा घेतला, काय एक चाक बांधला. त्याची खासियत भले भले भले. वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु. टाळ्या वाजवून स्वागत करा. भारत माता भारत माता की. भारत माता की. मैदानी जंग अवघा इकडे झाला. रंगी रंगला श्रीरंगा. थोडं सहकार्य करा, थोडं सहकार्य करा. कुस्तीचा निकाल होणार आहे. कोणी जागा सोडू नका. जाताना काहीतरी घेऊन जावा. आमच्या टेमक्याच्या लेकरानं काय कुस्ती केली. सर, हा, संदीप पाटलांचं टाळी स्वागत करा. संदीप पाटलाने आपल्याला पैलवान एक दिला. ते डोळ्यात पाणी आलं बघा. 1 महिना धडपडते ती. मी संघच आहे संदीप पाटलाच्या. डोळ्यात पाणी आलं. कुस्ती लागत नव्हते, पण ही संदीप पाटील वारण्याची अवस्था. संदीप पाटील आत या पैलवान जरा. आज जरा या लोकांना कळू नये. संदीप पाटील पैलवान मी स्वतः बाबा, मी वारण्यातच नोकरी करून रिटायर झालेला माणूस आहे. 64 माझं वय आहे. सावकार साहेबांनी सांगून या पोराला मी अधिकार दिला. वर हात येते बघा, तो वस्ताद आहे. शाबास. शाबास आहे. पुन्हा पट याला म्हणायचं कुस्ती, आणि अशी असती कुस्ती. संजय भाऊ आपण आत्या
जरा वाटते ते आत याला वारणेचे वस्ताद आहे. सावकार साहेबांनी प्रकाश पाडे कांदेकर गेल्यानंतर पहिलं मला सांगितलं, मला ते खोळं द्या, काय करायचं, या पोराला कारभार द्या म्हणला. गेल्या वर्षीचा आता चालूच 13 डिसेंबरचा मैदान या संधी पाटलांना अतिशय सुंदर पार पडला आणि हे मैदान जोडण्यामध्ये त्याचाही सिंहाचा वाटा आहे. धोतल्या तांदळासारखा असणारा पंच मी त्याला पाहिलेला आहे. शांत राहा. कुस्ती सारखा संघर्ष कुठल्याही खेळात नाही, पण त्याच्यावर मात करावी लागते. बरोबर, मात करूनच पुढे जावं लागतं. पैलवानानं पैलवानावरती दिवसा दरोडा घालायचा असतोय. कुस्ती लई चांगली आहे, बघणाऱ्याच्या डोळ्याचं पारणं फेटणार आहे. पायाला गोळा आलेला आहे म्हणून म्हणलं कुस्ती सारखा संघर्ष कुठल्याही खेळात नाही. सगळ्यांनी खाली बसून घ्या, थोडस कार्य करा. सगळ्यांनी खाली बसून घ्या, तर कुस्ती लावली जाणार, तर कुस्ती लावणार नाही. सगळ्यांनी खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. सगळ्यांनी मागण्याचे दिसत नाही, खाली बसून घ्या. जरा माग सरका, सगळ्यांनी खाली बसून घ्या. मागल्या मापासून कुस्ती दिसत नाही, खाली बसा सगळ्यांनी जरा. पायाला गोळा आलेला आहे, कुस्ती होणार आहे. जरा कृपा करून शांत राहा. भावासाठी भाव धावून आला. सरकार म्हणजे ते मागल्याला दिसत, जरा तर इकडे तरी सरकार बघा, अजयचा भाव समोरच उभा आहे. सिकंदर शेखचे वस्ताद मागा आलेले आहे. महाराज अतिशय सुंदर अशी कुस्ती आहे. संदीप पाटील आपण आहे का? असाल तर आत या. जनता जनार्दनाला तुम्हाला बघू दे. 13 डिसेंबरला आमच्याकडे वारणेला सहकार मंत्री स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वर्षाला मैदान असतं, पण कोरोनाच्या महामारीमध्ये आम्ही 2 मैदान घेतली नाही, पण चालूच मैदान घेतलं आणि आज त्याच तोलामोलाचं मैदान, भारतातलं एक सर्वश्रेष्ठ कुस्ती मैदान आज ओढमध्ये आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त हे कुस्ती मैदान. हा, चालू करा कुस्ती. आणि पुन्हा कुस्तीला सुरुवात होते. दोघांसाठी टाळ्या पाहिजे होत्या, दोघांसाठी टाळ्या. जरा मागे सरकार पब्लिक मागणे दंगा करते, थोड्यासाठी घोटाळलं आपल्या मैदानमध्ये. जरा मागे सरकार, जरा कोणीही गालबोट लागेल असं कृत्य खाली करू. बसा. जरा थोड्यासाठी 5 मिनिटं फक्त, 5 मिनिटं फक्त मदत करा. बसा. विनंती पूर्व सूचना. बसा खाली बसा. विनंती सर्वांना. आणि पुन्हा कुस्तीला प्रारंभ. कुस्ती चालू होते. युट्यूबच्या माध्यमातून घराघरात पोहोचणारे क्रीडा लक्षाचे रमेश थोरात, कुस्ती हास्यास दीपक पवार आणि ज्ञानेश्वर अस्वले यांचंही कुस्ती संयोजन कमिटीच्या वतीने हार्दिक आभार. आभार कसं मानताय आज देशाला? या भारताची कुस्ती अनेक देशामध्ये दिसायला लागले. पत्रकार मित्र, छायाचित्रकार, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी. एक मिनिट. हा, मल्ल विद्या गुजरची थोडीशी माहिती देतील संदीप पैलवान. हो आले. हा, द्या भावा द्या की द्या. हो, जरा शांत राहा. ऐका बोला. अजय गुजर हा पैलवान हरियाणा मधले रोहतक जवळचा आखाडा आहे. इंटरनॅशनल 5 वेळा इंटरनॅशनल पैलवान आहे. मिल्टी मधला एक शेर आहे. शाबास. तसंच आपल्या महाराष्ट्रातला म्हणण्यापेक्षा भारतातला शेर हा सिकंदर शेख आहे. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात दोन्ही पैलवानचं स्वागत करावं. एक शेर आहे, 1.25 शेर आहे. अशी कुस्ती चालू आहे. पुन्हा कुस्तीला सुरुवात झाली. डोक्याला डोकं लागलं. डोक्यातले विचार चालू आहे. कुस्ती चालू झाल्याबरोबर पैलवानला अंगभर डोळे येतात, पण फक्त आणि फक्त समोरचाच तेवढा दिसत असतोय. आणि पुन्हा कुस्तीला प्रारंभ झालेला. मान मनगडातली ताकद अजमायचं काम दोघांनी चालू केलेला. टाचणी पडली तर आवाज येईल एवढी शांतता. हे कुस्तीचं फळ आहे. फळ 4 आहे.
कुस्तीचा फड आहे, तमाशाचा फड आहे, उसाचा फड आहे आणि वारकरी संप्रदायाचा बी फड आहे. पण फडात शांतता असते ते कुस्तीचा फळ. कुस्ती बघा, कुठलाही फळ असू द्या मराठी माणूस रंगून जात असतो. हो हे बी खरंच आहे. वारकरी संप्रदायामध्ये बी अतिशय चांगलं काम आहे आणि पुन्हा कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. कुस्ती चालू झाली, लक्षावर लक्ष लागलेलं आहे. दोन्ही पैलवान हुशार आहेत कुस्तीला. आताच संदीप पाटील सरांनी सांगितलं, दोघांची माहिती सांगितली. तगडी कुस्ती चालू आहे, जबरदस्त मैदान, खाचाखाच भरलेलं मैदान. हे गतिमान युग आहे, धकाधकीचं जीवन आहे. कोण कुणासाठी 10 मिनिटं थांबत नाही. बरोबर. पण ही आपली कुस्ती परंपरा आहे, आपली अस्मिता आहे. आपल्या बाप दादाने आजोबा पंजोबाने वाढवलेली कुस्ती आहे. म्हणून 7 ते 8 तास झालं अखंडपणे कोणी जागा सोडलेली नाही. त्यानं कुस्तीचा करमणुकीचा कार्यक्रम नाही, बरोबर. प्रत्येक घराघरात राबवायचा कार्यक्रम आहे. म्हणूनच आज बाबांनी एवढा मोठा अट्टास केला त्यांच्या सर्व सहकार्याने. हो हो आज मागच्या रांगोण पंढरी गावत नाही. शिंगवाले तोंडाला ते नावा घेतात. मागच्यांचे फार आमचा आहे. राजावळे 22 वर्षे झाली या संगीतावरती 19 माणसाचं कुटुंब जतन केलेलं आहे आणि याच्या कर्तबगारीनं याच्या प्रचाराला आम्ही होतो नगरसेवक झाला. कुरुंदवाडच्या जनतेनं सगळ्यात जास्त मताने याला निवडून दिला. नुसता नाद त्याचा हलगीचा आहे. राजू आवळे जरा उठून उभा राहा. हो लोकांना कळू दिला. जरा सर्वांनी टाळ्या करावं. पच गया सिकंदरने कब्जा घेतला अजय गुजरचा. बच गया. काहीतरी घडणार आहे. जरा तिरकरा. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र कामगार केसरी सचिन बागत अभिनंदनास पात्र आहे. हो धन्यवाद सचिन भाऊ बागत. त्याच्या डोळ्यात पाणी आलं त्यातच तुम्हाला कळलं असेल. 1 महिना राहता निवास ओढ ग्रामस्थ दानाजी काका असते, सचिन बागल असेल आणि मला प्रदीप सेनी असेल, या मंडळीने 1 महिना या कुस्त्या जोडायचं काम केलेलं आहे. जिथं अडचणी येईल त्यावेळेला मला फोन करायचा. मग संदीप पाटलांना त्यांना सांगायचं जरा थोडं शांत राहा. ही जरा उभं राहिली मंडळी बसा खाली. तुमच्यासाठीच मागची लोक वरडतात. थोडस कार्य करा. झाला आता तुम्ही सुद्धा धन्यवादात पात्र आहे. 8, 8:30 पावणे 9 तास झाला. या गणित ठरलं होतं 9-10 तासाचा कार्यक्रम आहे आणि तेवढा कार्यक्रम अतिशय सुंदर पार पडलेला आहे. किती कुस्त्या. 200 पैलवान 400 उघडी झाली. शाबास. पुन्हा 1-4, पुन्हा एकेरी पाठ, पुन्हा खालून निघण्याचा प्रयत्न आणि पुन्हा कुस्ती. 1-4 अतिशय शांततेत मैदान पार पाडल्याबद्दल तमाम कुस्ती शौकीन सर्व पैलवान मित्र